आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यामध्ये मुंबई, ठाणे, कोकण विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। या बैठकीनंतर मुंबई, ठाणे आणि कोकणातील भाजप उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय। आता बातमी आहे महायुतीच्या फॉर्म्युल्याच्या संदर्भातील। महायुतीमध्ये भाजप 155 ते 160 जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे सेना आणि अजित पवार या दोघांना मिळून केवळ 130 जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। दोन्ही मित्र पक्षांनी मात्र भाजपचा हा प्रस्ताव अमान्य केल्याचं समजतंय। लोकसभेमधील स्ट्राइक रेटच्या आधारे आम्हालाही जास्त जागा मिळाव्यात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। महायुतीमधील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे अजितदादांची फरफट होत असल्याची सुद्धा चर्चा आहे। लोकसभेमध्ये तडजोड केल्याची आठवण करून देत विधानसभेला शिंदेंच्या बरोबरीने जागांवर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे।